तालिबाननं संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा मिळवलाय। काबूलच्या राष्ट्रपती भवनातही आता तालिबानी स्थिरावलेत। काही व्हिडिओज, फोटोज विविध पत्रकार वृत्तसंस्थांनी प्रकाशित केलेत। या सगळ्या फोटो व्हिडिओमध्ये एक गोष्ट नजरेतून सुटत नाही आणि ती म्हणजे तालिबान्यांच्या पाठीमागे दिसणारी पेंटिंग। ती नेमकी काय आहे, तिचा आपल्या देशाशी काय संबंध आहे, मराठ्यांच्या इतिहासाशी तिचं थेट कनेक्शन आहे का, असेल तर ते नेमकं कोणतं याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न। विशेष म्हणजे ही पेंटिंग म्हणजे अफगाणिस्तानचा इतिहास आहे आणि भारताच्या इतिहासाशी त्याचा थेट संबंध आहे। त्यातल्या त्यात मराठ्यांचा इतिहास तर ह्या पेंटिंगशिवाय पूर्णच होणार नाही, कारण ह्या पेंटिंगमध्ये दिसणाऱ्या बादशाहीच मराठ्यांनी भारतीय इतिहासातली सर्वात मोठी लढाई लढली आहे। एक फोटो जगभर व्हायरल होतोय। ह्या फोटोत तालिबान्यांनी राष्ट्रपती भवनात प्रवेश केल्याचं दिसतंय। त्यात त्यांचे म्होरके खुर्चीवर बसलेले आहेत। त्यांच्या आजूबाजूला इतर तालिबानी अतिरेकी देखील हातात बंदुका, हत्यारं, रायफल्स घेऊन उभे आहेत। एखाद्या अतिरेकी संघटनेनं संपूर्ण देश ताब्यात घेतल्याची ही कदाचित इतिहासातली पहिली घटना। तिचा पुरावा म्हणून हा फोटो जगातील इतिहासात कायमचा नोंदवला जाईल। पण फोटो व्हायरल होण्याचं हे एकमेव कारण नाही। या फोटोत जसे तालिबानी अतिरेकी दिसत आहेत, तसेच त्यांच्या पाठीमागे भिंतीवर लावलेली पेंटिंग ही तेवढीच चर्चेत आहेत, कारण ही पेंटिंग भारताच्या इतिहासाशी थेट जोडली गेली आहेत। मराठ्यांच्या इतिहासाला याच पेंटिंगमुळे दिसणाऱ्या बादशाहमुळे कायमची कलाटणी मिळाली। मराठी माणसांच्या कित्येक पिढ्यांसाठी खरं तर ती एक भळबळीत जखम आहे। ही पेंटिंग आहे काबूलच्या प्रेसिडेन्शियल पॅलेस म्हणजेच राष्ट्रपती भवनात। अफगाण राष्ट्रपतींचं हे निवासस्थान आहे। त्याला ऐतिहासिक संदर्भ आहेत, कारण फक्त अफगाणिस्तानच नाही तर भारतीय इतिहासाशी ते थेट संबंधित आहे। राष्ट्रपती भवनाला अफगाण लोक अर्ग म्हणतात। जवळपास 34 हेक्टर जागेवर हे राष्ट्रपती भवन पसरलेलं आहे। 1880 साली त्याची निर्मिती केली गेली। त्याआधीही इथं एक महल होता, पण लढ्यांमध्ये तो उद्ध्वस्त झाला होता। त्यानंतर निर्माण केलेली वास्तू म्हणजे आजचं काबूलच्या पॉश एरियातलं राष्ट्रपती भवन। तेव्हापासून अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींचं हे निवासस्थान म्हणून कायम राहिलं। याच राष्ट्रपती भवनात ती पेंटिंग इतिहासाची साक्ष देत उभी आहे। या पेंटिंगमध्ये अफगाणिस्तान आहे। काही सरदार दिसत आहेत, कमरेला बर्चे, हातात तलवारी आणि इतर हत्यारं दिसत आहेत। एक व्यक्ती एका फकीराच्या समोर झुकून त्याचा आशीर्वाद घेताना दिसते। फकीर त्या राजाच्या डोक्यावर काहीतरी अक्षतासारखं टाकताना दिसतोय। फोटोत अफगाणिस्तानची ओळख असलेल्या पर्वतरांगाही, तिथले कबिले, टोळ्याही फोटोत स्पष्टपणे जाणवत आहेत। जो व्यक्ती फकीरासमोर झुकलेला दिसतोय तो दुसरा तिसरा कुणी नसून अहमद शाह दुर्रानी आहे। मराठ्यांचा इतिहास त्याला अहमद शाह अब्दाली म्हणून ओळखतो। अहमद शाह अब्दाली हाच अफगाणिस्तानचा पहिला शासक मानला जातो। ही पेंटिंग त्याच्या राज्याभिषेकाचा प्रसंग चित्रित करणारी आहे। हा तोच अहमद शाह अब्दाली आहे ज्याच्या विरोधात मराठ्यांनी पानिपतची तिसरी लढाई लढली, ज्या लढाईत मराठ्यांचं पानिपत झालं। एवढ्या वर्षानंतरही मराठी माणसाच्या जिव्हारी लागलेला पानिपतचा घाव अजून मिटलेला नाही। अफगाणिस्तान हा अनेक टोळ्या, कबिले, तांडे यांचा मिळून बनलेला देश आहे। अशा अनेक टोळ्यांमध्ये विखुरलेल्या भूमीवर कुण्या एकाला राजा म्हणून घोषित केलं जाणं तसं अशक्यच, पण ते अब्दालीनं घडवून आणलं। ह्या विविध टोळ्यांची एक सभा होती, तीच सर्व निर्णय घ्यायची। तिला लोया जिरगा असं म्हटलं जायचं। आपल्याकडे जशी काही निर्णय घ्यायला पंचायत असते, तसंच काहीसं हे समजा। ह्याच जिरगा लोयानं अहमद शाह अब्दालीला 1747 मध्ये राजा म्हणून घोषित केलं। हा राज्याभिषेक झाला तो कंदाहारमध्ये। हे तेच कंदाहार आहे जिथं भारतीय विमानाचं अपहरण करून उतरवलं गेलं। हे तेच कंदाहार आहे जिथं बादशाह औरंगजेबाचा दारुण पराभव झाला। हे तेच कंदाहार आहे जिथं तालिबानचा जन्म झाला। त्याच कंदाहारमधल्या एका मशिदीत अहमद शाह अब्दालीचा राज्याभिषेक समारंभ पार पडला। तो इतका साधा होता की एका फकीरानं अब्दालीच्या डोक्यावर काही गहू अक्षतार म्हणून टाकले आणि त्याला राजा म्हणून घोषित केलं। त्यावेळेस अब्दाली अवघ्या 25 वर्षांचा होता। हाच प्रसंग त्या पेंटिंगमध्ये रेखाटला गेलाय। याचा अर्थ असा की अफगाणिस्तानला चालवण्यासाठी पहिला शासक म्हणून अहमद शाह अब्दालीची निवड केली गेली। त्या प्रसंगाची ही पेंटिंग। अहमद शाह अब्दाली हा लुटारू होता असा भारतीय इतिहास सांगतो।
लूट करण्यासाठी अहमद शाह अब्दाली हा भारतावर चाल करून एकदा नाही 5 वेळा आला। कधी त्यानं पंजाब लुटलं, कधी काश्मीर, तर कधी दिल्ली। 5व्यांदा तो मराठ्यांशी पानिपतमध्ये भिडला। लुटारू नसता तर तो पुन्हा पुन्हा हिंदुस्थानवर आक्रमण करत का आला असता? म्हणून तो लुटारू। पण तो दूर ए दुर्राणी म्हणजेच मोत्यांचा मोती होता असं अफगाण लोकांना वाटतं। नादिर शहानेच त्याला हे टायटल दिलेलं होतं। आजचा जो अफगाणिस्तान आहे तो अहमद शाह अब्दालीचीच देण आहे। देश म्हणून अफगाणिस्तानला एकत्र कुणी केलं असेल तर ते अब्दालीनेच। म्हणून तर भारतासाठी लुटारू असलेला अब्दालू अफगाण लोकांसाठी बाबा महान आहे। त्यामुळेच त्याच्या राज्याभिषेकाचं चित्र अफगाण राष्ट्रपतीच्या निवासस्थानात लागलेलं आहे। अहमद शाह अब्दाली हा हेरतच्या राज्यपालाचा मुलगा। 2 भावंडात छोटा। अब्दालीच्या बापाचा टोळ्यांच्या संघर्षात मृत्यू झाला। अब्दाली आणि त्याच्या भावाला त्याच्या आईनेच सांभाळलं। पण 1732 मध्ये अहमद शाह अब्दाली भावासह प्रकट झाला। दोघांनाही तत्कालीन शासनानं थेट जेलमध्ये टाकलं। त्याच वेळेस इराणमध्ये नादिर शहाची राजवट होती। तो क्रूर होता, लुटालूट करायचा। त्यानं कंदाहारवर आक्रमण केलं। त्यात तत्कालीन शासकाचा पराभव झाला। नादिर शहानं अब्दालीची जेलमधून सुटका केली। दोघांची भेट झाली। नादिर शहाला अब्दालीची राजकीय आणि आध्यात्मिक समज आवडली। नादिर शाह हा अफगाणिस्तानाचाही शासक होता। त्याच्याच सांगण्यावरून अहमद शाह अब्दाली हा नादिर शहाच्या सैन्यात स्वतःच्या टोळीसह सहभागी झाला। दोघांची नजर त्यावेळेस सोन्याची चिमणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदुस्थानवर पडली। नादिर शहानं ज्यावेळेस भारतावर आक्रमण करून लूट केली त्यावेळेस तो इथला कोहिनूर हिरा घेऊन जाण्यास यशस्वी झाला। या लुटीच्या वेळेस त्याच्यासोबत अहमद शाह अब्दालीही होता। नादिर शहाचा खून झाल्यानंतर त्याच्या मुलांमध्ये राजा होण्यासाठी बेंबदी झाली। पण खरी संधी साधली ती अहमद शाह अब्दालीनं। नादिर शहाच्या हातातली अंगठी अब्दालीनं काढली आणि स्वतःच्या बोटात घालून राज्यारोहण करून घेतलं। जशी नादिर शहाची भारतावर वाकडी नजर होती तशी अब्दालीचीही पडली। नादिर शहासोबतच्या लुटीत त्यानं इथलं वैभव पाहिलेलं होतं। त्याच काळात अटक ते कटक मराठा साम्राज्य पसरलं होतं। मराठ्यांची घोडदौड रोखेल असा हिंदुस्थानमध्ये तरी कुणी नव्हता। त्यांना रोखण्यासाठीच इथल्या काही स्थानिक राजांनी अब्दालीला पाचारण केलं आणि त्यातूनच पानिपतची 3री लढाई लढली गेली। या लढाईत मराठा साम्राज्याची कधीही भरून न निघणारी हानी झाली। नंतर मराठा साम्राज्य पुन्हा उभं राहिलं, पण माणसांची हानी कशी भरून निघणार? नंतर मराठा साम्राज्य पुन्हा भरून उभं राहिलं, पण माणसांची हानी कशी भरून निघणार? म्हणूनच त्या पेंटिंगमध्ये रेखाटलेला अहमद शाह अब्दालीचं राज्याभिषेक मराठी माणसाला न विसरता येणार आहे। वेळ बदलली, पिढ्या लोटल्या, त्यावेळेचा आणि आजचा हिंदुस्थान यात जमीन आसमानचा फरक आहे। पण तालिबान्यांच्या पाठीमागे असलेली ती पेंटिंग बघितली तर अजूनही अफगाणिस्तान ह्या टोळ्यांच्याच ताब्यात असल्याचं विदारक चित्र आहे। तालिबान हा त्याचा पुरावा आहे। जशी अब्दालीची टोळी होती आणि ती लूट करायची, तशीच तर तालिबान एक टोळी आहे जी लुटीवर उभी आहे। अफगाणिस्तान खरंच बदललाय का असा सवाल तर ती पेंटिंग करत नाही ना। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या नो दिसला नक्की भेट द्या।